नमस्कार. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये झटपट अशी अंडा भुर्जी रेसिपी बनवूया. त्यासाठी लागणारे साहित्य आहे टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, 4 अंडे, मिरची. तर कांदा आपण एकदम बारीक बारीक असा पटपट कापून घेऊया. एक एक करून सगळे कांदा कापून घेतला आणि हा कांदा कापून झाल्याच्या नंतर कोथिंबीर आहे. कोथिंबीर आपण बारीक बारीक करून कापून घेतली आणि कोथिंबीर कापल्याच्या नंतर आपण कोथिंबीर आणि जो टोमॅटो धुतला होता तो व्यवस्थित बारीक बारीक आपण कापून घेतला आहे. याचप्रमाणे कोथिंबीर, कांदा, मिरची आणि टोमॅटो कापून घेतला आहे बारीक बारीक. यानंतर आपल्याला गॅस पेटवून कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि कढईमध्ये तेल टाकायचं. तर 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घ्यायचं आणि तेल चांगल्या प्रमाणे गरम झाल्याच्या नंतर आपल्याला जो बारीक बारीक कांदा कापलेला आहे तो कांदा कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे. तेलामध्ये पूर्ण कांदा टाकून झाल्याच्या नंतर कढईमध्ये आपण कापलेले टोमॅटो आहे, टोमॅटो पण त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि पूर्ण टोमॅटो टाकून झाल्याच्या नंतर मिरची टाकून घ्यायची आणि मिरची टाकल्याच्या नंतर लाल तिखट 1 चमचा टाकून घ्यायचा आणि अर्धा चमचा हळद पण घालायची. त्यामध्ये हळद घातल्याच्या नंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि सर्व मिक्स केल्याच्या नंतर हे आपल्याला एक एक करून जे आपण अंडे आहेत ते टाकायचे आहेत. तर अंडे व्यवस्थित एक एक करून फोडायचे. अंडे फोडताना लक्षात ठेवायचं की आपलं ते अंड्याचे जे वरचं टर्पल आहे ते आतमध्ये पडू नये. तर अशा प्रकारे एक एक अंड करून सर्व अंडे कढईमध्ये त्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आणि सर्व अंडे असे टाकल्याच्या नंतर आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. भुर्जीला चांगल्या प्रमाणे हलवून घ्यायचे. तर चांगल्या प्रमाणे हलवत असताना चेक करायचं की कढईला चिटकू नये आणि सतत चमचा आपण चालवत राहायचं, ज्यामुळे मोकळी भुर्जी बनेल आणि जे सर्व मिश्रण आहे अंडा, कांदा, टोमॅटो हे चांगल्या प्रकारे त्यामध्ये मिक्स होईल. मिक्स करून चवीप्रमाणे त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्याच्या नंतर वरतून कोथिंबीर टाकायची आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कढईमध्ये. अशा प्रकारे चविष्ट आणि दिसायलाही चांगली आपली भुर्जी तयार झाली आहे. आपण भाकरीसोबत, चपातीसोबत, पावासोबत आपण भुर्जी खाऊ शकतो. लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग.